अधिक मासाची सुरुवात आता झालेली आहे आणि त्याचमुळे लेकींना आता ओढ लागली आहे ती म्हणजे माहेरी जाण्याची. फक्त वेट करत आहे की कधी आपल्या माहेरचे आपल्याला बोलावणार आहे जावईवाणाच्या कार्यक्रमासाठी. मी म्हटलं आपल्याही घरून असाच कॉल येऊन गेला आहे, जावयाला सुद्धा निमंत्रण येऊन गेलं आहे जावईवाणाच्या कार्यक्रमाचं. तर म्हटलं चला मार्केटला जाऊया, जावईवाणासाठी जे गोष्टी लागतात आणि अधिक मासासाठी आईची ओटी भरण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना त्याची शॉपिंग करूया. आता तुम्ही म्हणाल जावईवाण्याची शॉपिंग तू का करते आहे? तर माझ्या आईचं ना नेहमी असं ठरलेलं असतं, ती काय करते ना की तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊन घ्या, तुम्हाला जेही लागतं ते, आणि मग मी काय करेल ना पेमेंट करेल. तिचं नेहमीचं असंच आहे, कारण की तिला असं वाटतं की कधी साईजमध्ये बसणार नाही, कधी तुम्हाला ती चॉईस माझी आवडणार नाही, किंवा तुम्हाला त्या गोष्टी ऑलरेडी तुमच्याकडे असणार, मग असं सगळं प्रॉब्लेम झाल्यापेक्षा ना ते तुला जे आवडते ते घेऊन घे, म्हणून सगळी शॉपिंग मीच करणार होती. मग काय पटकन पोहोचलो आमच्या मार्केटमधील बेस्ट शॉपमध्ये, ते म्हणजे खोडसकर ज्वेलर्समध्ये. इतके सारे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील ना सिल्वर गोल्डचे छान छान अफोर्डेबल असे ऑप्शन्स होते. अफोर्डेबल असं म्हणताय की रेट्स खूप हाय आहे तुम्हालाही माहिती आहे, पण कमीत कमी ग्रॅममध्ये खूप चांगल्यात चांगले वस्तू तिथे अवेलेबल आहे. स्पेशली हे लहान लेकरांच्या तुम्ही तोरड्या बघत असाल ना, मला इतक्या जास्त आवडल्या होत्या. अशा डिझाईन्स तोरड्याच्या मी कुठंच बघितल्या नाही आहे, नेहमी ते घुंगरांची डिझाईनच दिसली आहे, पण मला ह्या विनिशाच्या पायासाठी होत नव्हत्या म्हणून घेता नाही आल्या, पण मला खूप जास्त आवडल्या. तुमचं पण लहानचं बाळ असेल आणि अधिक महिना विशेष लहान मुलांची सुद्धा पूजा करायची आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की शॉपिंग करू शकता. खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहे. मग काय त्याच्यानंतर आईची ओटी भरण्याकरता जी गोष्टी घ्यायची होत्या ना त्या गोष्टी घेण्यासाठी मी निघाली. नेहमी लाल नेलपेंट लावणाऱ्या माझ्या आईला वेगळा काहीतरी कलर मी घेतला. जेवढं मन लावून मी शॉपिंग करत होती ना तेवढंच मन लावून विनिशासुद्धा शॉपिंग करत होती. ती बरोबर तिथे शोधत होती की आपल्या काही कामाचं मिळते का म्हणून. ते सगळं झाल्यानंतर ना विनिशासाठी अधिक महिन्यामध्ये जी पूजा करायची असते, म्हणजे लहान लेकरांची जी पूजा करायची असते त्याची शॉपिंग करायची होती. तर तिच्यासाठी पण ज्वेलरी घेतली, सुंदरसा ड्रेस घेतला, आणि अशा प्रकारे इकडली जी शॉपिंग होती आमची अधिक महिन्याची ती पूर्ण झाली होती. आता या मार्केटमधून निघून आम्ही आमच्या सेकंड एरिया जो बेस्ट आहे आमच्या मोर्शीमधला म्हणजे सिंबोरा रोड तिथे गेलो. तिथे जाऊन पेटपूजा करायची होती ॲक्च्युली, बाकी तर काही घ्यायचं नव्हतं. मग थोडीशी पेटपूजा वगैरे केली आणि अशा प्रकारे आमचा हा अधिक महिन्यातील विशेष शॉपिंगचा दिवस संपवला. आणि हो, अजूनही तुम्हाला जर अधिक महिन्याचं आमंत्रण आलं नसेल ना तर हा रील त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय गजानन माऊली. टाटा बाय बाय.